आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली। सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने बारामतीमधून उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेत्यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर देवेंद्र फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन केल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी या घडामोडीच्या संदर्भात अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। चेतन, निश्चित शुभम, बारामतीमधील जी पोटनिवडणूक सध्या येऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये काँग्रेस देखील आपला उमेदवार उतरवलेला आहे। मात्र अजित पवार यांचं कार्य पाहता आणि सुनेत्रा पवार यांच्यावरती आलेली जबाबदारी पाहता ही निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी अशी इच्छा महायुतीमधील सर्वच पक्ष व्यक्त करताना पाहायला मिळत होते। इतकंच नाही तर महाविकास आघाडीमध्ये स्वतः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत असतील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार असतील, हे देखील हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती करताना पाहायला मिळत होते। आता थोड्या वेळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिष्टमंडळ देखील हर्षवर्धन सपकाळांच्या भेटीला जात आहे। मात्र सपकाळांनी घेतलेली भूमिकामुळे पुढे त्यांनी ही निवडणूक पार पाडली असं दिसत होतं। मात्र आता थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यामध्ये पुढाकार घेत आता हर्षवर्धन सपकाळांना विनंती केलेली आहे, फोन केलेला आहे की एकंदरीत अजित पवार यांचं कार्य पाहता ही निवडणूक सुनेत्रा पवार कुठेतरी सहज जिंकू शकतात। मात्र हीच खरी वेळ आहे अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, एक राजकीय संस्कृतीमध्ये नवा अध्याय सुरू करण्याचा, आणि त्यामुळेच काँग्रेसने दिलेला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती फोन करून मुख्यमंत्र्यांनी थेट हर्षवर्धन सपकाळांना केल्याची माहिती सूत्रांकडून कळते। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।